हाय हॅलो फ्रेंड्स, मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मी बोलले होते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन घराचं काम कुठपर्यंत आले ते दाखवेल. सो आज मी तुम्हाला तो पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे, आतून आणि घराचा बाहेरून सुद्धा. सो ब्लॉग अजिबात सुद्धा स्किप करू नका. सो चला जाऊ. तर इथं पहिलं तर बघून घ्या, तार कंपाऊंड केलेलं आहे. इकडे तिकडे कडणी आणि मागून राहिले आणि ह्या साईडने राहिले. इथे गेट करायचंय. सो ते राहिलेलं आहे अजून थोडंसं. तर तुम्हाला दाखवते आता इथे काय काय काम झाले ते. चला बघा, इथं ओटा केलेला आहे आणि याच्यावर फरशी टाकायची. आता फरशी टाकल्याच्या नंतर ना तुळशी वृंदावन इथे करायचंय, असं माझं तर नियोजन चाललेलं इथं खाली करायचं म्हणून. पण हे म्हणतात की इथे करू आपण मधोमध तुळशी वृंदावन, पण ते बरोबर वाटेल का नाही काय माहिती, म्हणून मी म्हटलं होतं इथं करायचं. पण जर आता अजून बांधायचंय, आज जर नाही बांधलं तर तसा व्हिडिओ मी उद्याच्याला अपलोड करणारच आहे. सो तुम्ही सजेशन देऊ शकता आम्हाला की इथे वर बांधू तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन का खाली बांधू. तर तसं आम्हाला तुम्ही सांगू शकता. आणि इकडे बघा, झाडं लावण्यासाठी इथे झाडे लावायच्यात आणि खूप मोठे जे झाडं होतात ती नाहीत लावायची. ते मी छोटी छोटी झाडं लावणार आहे. जसं की मोगरा तर मोठा होतोच, पण तो छटल्याच्या नंतर बारीक होतो. त्याच्यामुळे मग इथं गुलाबाचं लावणार आहे आणि कडेला कोपऱ्याला एक मोगऱ्याचं लावणार आहे. मोगऱ्याचं नियोजन तर अजून नाही झालेलं, पण मी म्हणते त्यांना की लावायचं म्हणून. सो बघू अजून लावायचं काय. तर ते बोलत होते की इथे फक्त आपण गुलाबाची झाडे लावू. तर इथे कोणती कोणती झाडं लावू तसं पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता बरं का. मी तुमचं नक्की ऐकेल, कारण लगेच काय नाही लावायचं अजून. इथे खूप पसार आहे आणि इथे पण थोडीशी फरशी टाकायची राहिलेली आहे. सो ही झाल्याच्या नंतर ना इथे लावणार आहे. अजून इथं माती आता भरावी लागेल झाडे लावण्यासाठी, काळी लाल काहीतरी अशी. सो चला तुम्हाला त्या साईडनी पण दाखवते आधी. त्या साईडनी या साईडने बघा, जो एक आपला दरवाजा काढलेला आहे या साईडचा शेताकडच्या. सो मग इथं हे करून घेतलेलं आहे. तिथे स्टील लावायचे कडनी नंतर ना पायऱ्यांना. पण माझं कसं चाललं होतं की हे जे आहे वरची जी जिना आहे तो जिन्याच्या मापात एवढं व्हायला पाहिजे होतं. हे आहे ते, पण त्यांना कसं सांगितलं की त्याच्यातच तेवढं सगळं आलं पाहिजे. त्यांनी बरोबर त्याच्यातच पायऱ्या पण घेतल्या, त्याच्यामुळे हे लई छोटं वाटतंय. पण त्यांना मी बोलले तरी पण आता सुद्धा सध्या वाढवू शकतो आपण, पण ते म्हणतात नाही राहू दे, आता सारखं सारखं हे वाढवा, परत ते सारखं नाही सांगून जमत. त्याच्यामुळे मग एवढंच केलेलं आहे. आणि हे पण छान वाटते का तसं सांगा कमेंट करून नक्की. तर इथे जे आपण कडनी गोल काय म्हणतात हो त्याला, ग्रीन टाकणार आहे. तर ते लावल्याच्या नंतर ना खूप छान दिसणार आहे ते ग्रीन लावल्याच्या नंतर ना ग्रीन. तर चला आता पुढे तुम्हाला दाखवते. तुळशी वृंदावन आयतं आणायचंय का असं म्हणजे बांधून घ्यायचंय आयतं? तसं मग आम्हाला सजेशन मध्ये नक्की सांगा बरं का. व्हिडिओ उद्याच्या अपलोड करेलच, पण नक्की सांगा, कारण तुळशी वृंदावन व्हायच्या आधी सांगितलं तर आम्ही ते करू, आणि जर झाल्याच्या नंतर ना तुम्ही सांगितलं तर नाही होऊ शकत. त्याच्यामुळे लवकर सांगा. तर बघा, ही त्यांच्याकडून फरशी जी ही टाकली होती ही चुकली होती. त्यांनी काय केलं होतं, फक्त हीच फरशी टाकली होती एकच. आम्ही बघितली होती अशी ती नव्हती टाकली. मग नंतर ना आम्ही त्यांना याच्यातली एक अशी फरशी काढायला सांगितली पांढरी, आणि नंतर ना बसवायला सांगितली. बघा, ही आता अशी छान वाटायला लागलं, नाही तर ते एवढं खास वाटत नव्हतं. तर बघा, इथे राहिलेली टाकायची थोडीशी, एवढी राहिलेली टाकायची इथं पोर्च मध्ये. आणि ढोलपुरी जी आहे ती थोडीशी वर राहिलेली बघा टाकायची. सो चला इथं पण बसायचे ना. हा,
चला आता तुम्हाला आतमध्ये घराचं काय काय काम झालंय ते दाखवते. तर बघा, काल पेंट करून गेले ते. आधी तर बाहेरून केलंच होता पेंट, आता आतून केलेला आहे. पण आतून कसा दिसतोय, याच्यावर कलर तर द्यायचाच आहे, पण सगळा कलर असं खाली सांडून गेले ते. बघा पेंटिंग करणार आहे ते. आणि इथं एवढी फरशी बसवायची राहिलेली आहे, इथे बाकी झालेली आहे. आणि इथे देवघर आहे बघा, तर देवघरात थोडीशी राहिलेली. आणि देवघरात खूप सुंदर अशी फरशी बसवलेली आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकताय, गणपती बाप्पा शुभ लाभ आणि वर ओम, खाली स्वस्तिक. खूप सुंदर अशी मधोमध ही फरशी देवाची बसवलेली आहे. आणि थोडीशी बघा इथे वर राहिलेली आहे, म्हणजे आज बसवतील, थोडीशी राहिलेली आहे. तर हा आहे असा, हा आहे हॉल. आणि एवढी राहिलेली हॉलची बसवायची राहिलेली एवढी. आणि इकडे जिन्याच्या इथली एका राहिलेली बसवायची, म्हणजे पोस्ट मधली थोडीशी राहिली आणि इकडची थोडीशी. बाकी सगळ्या रूम मधल्या झालेल्या आहेत. तर तुम्ही ते किचन बघू शकता. तर हे आहे आमचं असं किचन छोटस. इथून येणार आहे किचन, याला आकाराचं किचन आहे आणि त्या खिडकीपर्यंत जाणार आहे किचन. तर अजून स्टाईल इथे किचनची बसवायची राहिलेली आहे. तशी तर म्हणायला गेलं तर बरीच कामं राहिलेली आहेत, पण आम्ही तरी सुद्धा म्हणतोय पाडवा झाल्याच्या नंतर पूजा धरायची. सो कामं आवडण्याच्या याच्यावर. सो बघा, अजून इथे राहिलेले आहे बसवायचं. तिथे पाईप काढलेले नळ. हे आहे किचनचं बेसिन. काय अजून बघितलं नाही, काढून वर पण तसंच आहे. तर बघा इथे काल पेंटिंग करणाऱ्यांनी पायऱ्या कशा केल्यात आहेत जिन्याच्या, कसा कलर दिलाय काय माहिती, सगळं सांडलंय कुठे पण सगळं. चला तुम्हाला मी आता आतमध्ये बेडरूम दाखवण्यासाठी नेते. तर चला. तर बघा, हे आहे एक बेडरूम, म्हणजे की काल याला सुद्धा म्हणजे सगळीकडे पेंटिंग केलेले. मला बाहेरचं पेंटिंग तर जास्त आवडलं, पण हे आतलं तर काही नुसतं ते असं कसं वरून पाणी आपण भिंतीनं जर सोडलं तर ते खाली कसं वगळत येतं, तसं हा पेंटिंग केल्यासारखं दिसतंय. यांनी नुसतं असं वर धरल्यागत दिसतंय आणि खाली आल्यासारखं दिसतंय. त्यांचं इथं आहे आपल्या ह्याचं पीओपीचं. तर बघा, तुम्ही बघू शकता पीओपी सुद्धा करायचं चालू आहे, म्हणजे सगळी कामं एकदा चालू आहेत. त्याचं पीओपी झालं, कलर झालं, फरशी झालं आणि बाहेरचं झालं, सगळी कामं चालू आहेत. कारण त्यांना आम्ही म्हटलं होतं की पाडव्याच्या नंतर नाही किंवा आधी पूजा धरणार आहे, तो पटपट आवरा. त्याच्यामुळे मग आवरायचं चाललेले पटपट कामं. आणि इथे मी त्याचे फोटो टाकेल तुम्हाला, पीओपी कशी करणार आहे आम्ही बेडरूम मध्ये आणि हॉल मध्ये, तसं त्याच्यावर मी लिहिल सुद्धा. सो इथली बघा पीओपी कशी आहे, चौकोनी येणारी पीओपी इथली. आणि दुसऱ्या बेडरूम मध्ये दाखवते, हॉल मधली तर दाखवलीच नाही, हॉल मधली सुद्धा दाखवते. सो चला. इथे आंघोळीचं बाथरूम येणार आहे, म्हणजे कसं आज तुम्हाला पूर्ण घराचं देते. हे तर तुम्हाला मी दाखवलंच होतं, पण पूर्ण घराचं होम टूर देते आज परत एकदा. तुम्हाला सगळ्यांना बघायचं होतं नवीन घराचं काम. सो तुम्ही त्याच्यासाठी मी तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे फिरून. सो हे आहे आंघोळीचं बाथरूम आहे. हे इथे शावर येणार आहे आणि इथे ते काय गरम पाणीचं बसवायचं, गिझर येणार इथे, गिझर. आणि तिथे शावर आणि इथे हे नळ येणार आहेत पाण्याचे. आणि इकडे आहे हे टॉयलेट. तर टॉयलेट मधली फरशी तुम्हाला आवडली का? छान वाटते. इकडे बघू शकता, इकडच्या फरशीला आणि इकडच्या फरशीला असा कलर आहे. आणि मधला जो असेल तो असेल बघा, खूप सुंदर अशी वाटते. आणि तशाच कलर मधून मग खाली ती बसवलेली आहे. आता हे कसं कलर सांडल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये. सो कलर जेव्हा इथला धुतला जाईल त्यावेळी छान वाटेल. आणि ही पण
त्याच्याच कलरगत आहे. खालची जी आहे फरशी ती आता ही पण खूप म्हणजे नाही का कलर ही सांडल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. सो इथून आंघोळीच्या बाथरूममधून बाहेर आल्याच्या नंतर ना इथे येणार आहे बेसिन, जे की अजून बसवलेलं नाहीये. सो इथे बेसिन येणार, लाईट येणार, इथे बोर्ड आहे लाईटचा इथं. आणि नंतर ना म्हणजे इथून हॉलमधून एंट्री झाल्याच्या नंतर ना तिकडे एक बेडरूम, इथे मधोमध आंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट, आणि नंतर ना इकडे एक हे बेडरूम आहे. तर ह्या बेडरूममध्ये सुद्धा तसं 2 बोर्ड पण लावलेले आहेत, त्या साईडला खिडकीचे एक आणि इथे दरवाजात एक. पोटमाळा पण दोन्ही बेडरूममध्ये आहे आणि किचनमध्ये सुद्धा आहे. आणि या रूममध्ये बघा POP. तर POPचं ह्याचं काम सगळं नीट झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही आधी हे बघू शकता. बघा म्हणजे तिन्हीकडे POP चाललेली त्यांच्या ह्याच्यात तर आम्ही जे ॲग्रीमेंट करून घेतलं होतं त्याच्यात तर फक्त हॉलमध्येच बसवून द्यायची होती POP त्यांच्या ह्याच्यात, पण आम्ही स्वतः नंतर दोन्ही बेडरूम मध्ये दिलेली आहे बसवण्यासाठी. कारण मग म्हटलं फक्त हॉलमध्ये आणि करून करायचं एवढं आधी थोड्यासाठी, त्याच्यामुळे मग ते बोलले की दोन्ही पण बेडरूम मध्ये पण बसवून टाकू आपण POP करू. त्याच्यामुळे मग त्यांना बेडरूमची पण POP दिलेली आहे. सो आता तुम्हाला मी हॉलमधले POP दाखवते. आणि जे की कपाट म्हणजे जे असेल ट्रॉल्या असतील किचनच्या इथे बसवायच्या, परत आणखीन इथे आपण घरीच बनवून घ्यायचं चाललेलं आहे आमचं स्लायडिंगचं कपाट. सो बघू अजून तसं तर काही नक्की नाहीये, पण नक्की तुम्हाला मी तसं शेअर करेलच. तर या रूम मध्ये चाललेलं आहे स्लायडिंगचं कपाट बनवायचं इथं पोटमाळ्याच्या खाली, कारण वर सुद्धा तिथे दरवाजाही येणार आहे. टॉयला बसवणारच आहे आम्ही किचनला, परत वर पोटमाळ्याला, कारण ते छान दिसतं, व्यवस्थित दिसतं. सो त्याच्यामुळे तर चला तुम्हाला मी हॉलमध्ये दाखवते POP. ती चिमण्या शिरायला लागल्या घरात. तर बघा इथं हॉलची POP, हॉलची जी POP आहे ती खूप सुंदर आहे. आणि मी त्याचं तसं तुम्हाला फोटोज ह्या ब्लॉग मध्ये सेंड करणारच आहे. तसे तुम्ही बघू शकता कशी सांगितली आम्ही करायला. दोन्ही बेडरूमची आणि हॉलची तिन्हीची पण मी तुम्हाला फोटो त्याच्यात ऍड करेलच. तर इथं बघा कशी येणार आहे POP. इथे जो आहे मध्ये तो झुंबर येणार आहे आणि त्या साईडला आणि इकडे जो दिसतोय इकडे तर तिथे फॅन येणार आहे. दोन्ही साईडला फॅन येणार आहे आणि मधोमध झुंबर येणार आहे. इथे बोर्ड आहे बघा, इथे तिथे एक बोर्ड आहे हॉलमध्ये. आणि TV बसवण्याच्या इथे एक बोर्ड आहे, कारण इथे जी येणार आहे ती TV येणार आहे. तर बघा हे येणार आहे एका बेडरूमला आणि हे दुसऱ्या बेडरूमला येणार आहे. हे 2 झालं बेडरूमचं. आणि हे बघा मधला झुंबर आणि 2 साईडचे जे फॅन आहेत ते आहे हॉलचं. नको नको ते दाखवले, लाईट लागत नाही वरची. सो चला आता तुम्हाला मी वरचं दाखवते सगळं. आर्यन वर नेते. इथं फरशी कसली बसवायची मग काल विचारत होते, तर आम्ही ही किचनची जी फरशी आहे, कारण कसं म्हटलं किचन मधून सारखं येणं जाणं बाहेर सुरू राहणार आणि मग हॉल सारखी जर फरशी तशी टाकली तर पाणी सांडल्याच्या नंतर ना घसरण्याची खूप शक्यता असते. हा हात लावू नको. तर इथं किचन तर इथं जी मॅटची फरशी आहे तीच इकडे टाकायला सांगितली जिन्यामध्ये. दोन्ही तर तशा सेमच आहेत, पण कसं ही किचन मधली जी फरशी आहे तर ती घसरणार नाहीये मॅटची असल्यामुळे, त्याच्यामुळे मग इकडे ती बसवायला सांगितली जिन्यापाशी सुद्धा. सो चला आता तुम्हाला वर दाखवते टेरेसवर. चला किती काय येणार आहे लाईटीचं बटन बोर्ड. आणि इथे जी साईडने दिसते बघा पायरीच्या जिन्याला, तर तिथे लाइटिंग करायची आहे. अजून काही केलेली नाहीये, सो पण करायची आहे. फरशी येणार आहे कारण आता इथं जिन्याचे तिथे ती टाकायची, त्याच्यामुळे मग इथं सुद्धा तीच येणार आहे.
तर काच बसवणार. बघा मी कलर मी कसं करून टाकले सगळ्या पायऱ्या. हे भरा नाही तर उन्हाने सगळं फुटून जाईल. ऊन खूप पडतंय आता, उन्हाळा झालाय म्हणावं लागेल आता चालू. तर हे बघा, हा आहे आता असा टेरेस. तो सगळा बंगला तर तुम्हाला दाखवलाय. ही नवीन काम कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही. आणि खूप जणांच्या कमेंट सुद्धा असतात, ताई तुझ्या घराची पूजा कधी धरणार आहे, आम्हाला बोलाव, अशी सुद्धा कमेंट असते. तसं मी तुम्हाला सांगणारच आहे, पूजेच्या आधी मी व्हिडिओ काढणारच आहे, अपलोड सुद्धा करणार आहे. आणि कधी येते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला, कारण अजून पूजा फिक्स नाही झालेली. आमचं सध्या चालू आहे की पाडवा झाल्याच्या नंतर ना धरायची म्हणून. पण बघू, अजून बामणाकडे पण नाहीये गेलेलो, मुहूर्त पण नाही बघितला, काढलेला पण नाहीये. तर काढल्याच्या नंतर ना मी तसा ब्लॉग अपलोड करणारच आहे. किती आपल्या घराचं काम मला विचारतात सगळी, किती ह्याचं 1040 स्क्वेअर फूट. 1040 स्क्वेअर फुटाचं सगळं काम आहे. सो त्याच्यामुळे जो हा टेरेस असेल तो सुद्धा तेवढाच येणार आहे सगळ्या रूम मध्ये. बघा, आणि आमच्या कडेने जे असेल ते बघा सगळी हिरवळच. आणि ही फक्त शेतकऱ्यांना बघायला भेटते, जसं की गावाकडे जे राहतात त्यांना. शहरात असल्यावर असं काही हिरवळ बघायला भेटत नाही. ते इथे बघा, ह्या आहेत इथं वालीच्या शेंगा. तेच झाडच म्हणजे तेच वालीच्या शेंगाच आहेत ना, येणार आहेत ना त्याला. इकडे आहे कोथिंबीर. कोथिंबीर कमी आणि लवाळा जास्त आहे बरं का. इथे बघा पाण्याचं जे आहे ते सगळं पाईप हे बसवलेलं आहे इथं. हा हा तर जायचंय आता आम्हाला शापू उपटण्यासाठी. पण आजच रविवार आहे, तसं तर शापू उपटायचे होते, पण आज पण कॅन्सल केलेली शापू उपटायची. आज रविवार होता, बाजारला पण न्यायची होती उरुवीला, पण कॅन्सल केल्यामुळे आता उद्याच्याला उपटायचे. बघा शापू थोडीशीच राहिलेली आहे. आणि पलीकडे ऊस आहे. सो हे चाललेत आता ऊसाला पाणी द्यायला. ते जिथून चाललेत तिथे सुद्धा एक गेट येणार आहे, कारण की रानात जाण्यासाठी, रानातला जो माल असेल तो नेण्यासाठी, हा रानातला जो माल असेल तो नेण्यासाठी आपल्याला तिथे हे ठेवायचंच होतं, गेट ठेवायचंच होतं. सो त्याच्यामुळे ते गेट ठेवलेलं आहे आम्ही. तिथल्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक. आता ते चाललेत ऊसावर पाणी देण्यासाठी, कारण ऊस पण सारखा पाणी लागतंय ऊसाला, आणि ऊन पण खूप आहे, आणि रान कसं वगळतंय म्हणजे असं खाली, त्याच्यामुळे मग पाणी सऱ्या असा भरून राहत नाहीत, त्याच्यामुळे मग सारखं पाणी द्यावं लागतंय. आता हे चालले तिकडे वाल आहे. आधी ते वाल बंद चालू काय करायचं असेल तो बंद चालू करतील, आणि मग चालू करायला इथे जावं लागतं, इथे विहिरीपाशी. दिसलं का तुम्हाला इथं काय आहे? कुठली गोळा झाल्यात काय माहिती एवढी. डॉगी आमच्या इथं कुत्रा म्हणतात. हो का, ह्या साईडने पण तार कंपाऊंड झालेलं आहे. सो मागचं पण झालं असतं बरं का तार कंपाऊंड, पण ते काय झालं ना, इथे खड्डे घेतलेले दिसतात आहेत बघा तुम्हाला, त्याच्यात पाणी सुद्धा सोडलेलं आहे. पण ह्या साईडने खडक असल्यामुळे ते खड्डे जरा म्हणजे असं खाली खोलवर जात नाहीत, त्याच्यामुळे तिथली तार कंपाऊंड राहिलेले. तर आता हे आधी आम्हाला तार कंपाऊंडसाठी खड्डे घ्यायचे. तो का त्या साईडला 3 दिसतात आहेत. इथे सरमड पडलंय वरचं रानातलं, तिथे एक 4, इथे एक 5, 6, 7, 8, 9 खड्डे राहिले ते घ्यायचे, आणि त्याच्यासाठी आता तार कंपाऊंड इथं राहिलेले. सो आता ते आधी खड्डे घ्यायचे इथं, आणि मग तार कंपाऊंड करायचे. सो बघा असं झालेलं आहे घराचं काम, एवढंच झालेलं आहे.
आणि कसं वाटतंय ते सुद्धा सांगा. फायनल लुक तर खूप अजून छान दिसणार आहे कलर पूर्ण झाल्याच्या नंतरनं. आणि कलर ही पूर्ण झाल्याच्या नंतरनं घराचं काम कसं येणार आहे किंवा कसं दिसणार आहे घर, त्याचा फोटोसुद्धा माझ्याकडे आहे. सो तो सुद्धा फोटो मी याच्यात ॲड करेल. कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा जो ब्लॉग असेल तो मी इथंच एंड करते. तुमच्या खूप जणांच्या कमेंट सारख्या राहून त्याच कमेंट येत होत्या की ताई खूप दिवस झाले तू तुझ्या घराचं काम अजिबात दाखवलं नाही किती झाले ते, त्याच्यामुळे तू एकदा प्लीज पूर्ण घराचं काम दाखव. सो मी आज पूर्ण घराचं काम तुम्हाला दाखवले. बाहेरून असेल किंवा मग आतमध्ये असेल, सगळं काही दाखवले. POPचं चाललेलं, कलर दिलेलं, फरशी टाकलेलं, बरीच कामं दाखवले, सगळे दाखवले म्हणायचं सगळेच. सो तुम्हाला कशी वाटली किंवा आवडली का कामं, तो शिवून तुम्हाला विचारलं होतं. खाली बांधू का वर बांधू ते सुद्धा तसं आम्हाला कमेंटमध्ये नक्की तुम्ही कळवू शकता. म्हणजे ते बांधायच्या आधी जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर तसं मला करता येईल. आणि जर बांधायच्या नंतर जर सांगितलं तर काहीच करता येणार नाही. आणि झाडं पण तिथे घराच्या पुढे नक्की कशाची झाडे लावू, मी तर गुलाबाची म्हणते, पण तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता मी तिथे कशाची झाडं लावू पुढे बगल्याच्या. आता जे तार कंपाऊंड कडेने केलेलं आहे तिथे तर बरेच झाडे येणार आहेत. एक प्रकारचं झाड नसणार आहे, बरीच झाडं असणार आहेत, सगळे असणार आहेत. जसं की आंबासुद्धा असणार आहे तिथं, चक्कूसुद्धा असणार आहे, सगळी झाडं. कारण ते खूप लांब आहेत घरापासून तार कंपाऊंड. आणि मग मोठी झाडं लावायला तार कंपाऊंड केल्यानंतर काहीच अडचण नाही आहे. उलट त्याच्या खाली झाडाखाली आपण गाडी ही सगळं काही लावू शकतो सावलीखाली, आहे ना. सो फक्त बंगल्याच्या पुढे जी पायऱ्यांच्या साईडला इकडचं जे आहे झाडं लावायचे, छोटी लावायचे आहेत बरं का. तर छोट्या झाडांसाठी तुम्ही आम्हाला काय सजेशन देऊ शकता ते तुम्ही देऊ शकता. कारण तुम्ही दिलेले म्हणजे माहितीसुद्धा चांगलीच असणार आमच्यासाठी. आणि झाडं सजेशन द्या, पण त्या पायऱ्यांपाशी छोटी झाडं लावायच्यात येतं. कारण मोठी नाहीत लावायची, हे म्हणतात की तिथे मोठी झाडे नको आहेत. जसं की मग मोगरा असेल किंवा शोची झाडे असतील किंवा मग गुलाब असेल, अशी छोटी झाडे सांगा. सो चला, आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे कारण तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती आमच्या घराचं काम बघण्याची. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी आज खूप मोठा ब्लॉग काढला आहे. आणि घरची सगळी कामं सोडून मी सकाळी इथे आलेली तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी. कारण जे आपल्यात कामं करण्यासाठी लेबर येते म्हणजे गवंडी येतात जे, तर ते येतात लवकरच 8:30-9 वाजेपर्यंतच येतात. त्याच्यामुळे मग घराचं काम अजिबातसुद्धा तुम्हाला दाखवता येत नाही. ते जर असतील तर मग काहीच दाखवता येत नाही. मी काही इकडे येतच नाही जास्त करून तर घरी मागे. त्याच्यामुळे मग लवकर आले आणि यांना म्हटलं आधी आपण घराचा व्हिडिओ शूट करू. खूप आपली जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली, तर त्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे की ताईच्या घराचं काम किती झाले ते बघायचं म्हणून. सो चला म्हटलं आपण आज तो व्हिडिओ फायनल करू सगळा पूर्ण. कारण तुम्ही तरी किती दिवस वाट बघणार ना. मग ते बोलले चल काढू म्हणून, मग त्याच्यामुळे लवकर आले होते. आणि लवकर येऊन सगळा पूर्ण घराचा जो व्हिडिओ असेल तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल, इथून पुढचे ब्लॉग खूप सुंदर तुम्हाला बघायला भेटतील. जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओवर लाईक करा. आणि जे आपल्या शेजारी सबस्क्राईब केल्याच्या नंतर उजव्या साईडला जी बेल दिसते ती बेल प्रेस करा. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तर तुमच्यापर्यंत येईल, जे बेल प्रेस करतील त्यांच्यापर्यंत. आणि तुमच्यापर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला लगेच बघायला सुद्धा भेटेल. सो चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते. आपण अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. कारण तुम्ही सगळे व्हिडिओ कंटिन्यू केला त्याच्यामुळे. सो चला, बाय सगळ्यांना. तर बघा, आपल्या घराचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर सेम असं घर दिसणार आहे. म्हणजे जो त्यांनी आपल्याला प्लॅन काढून दिला होता तर त्याच्यात हे घर होतं. आणि आम्ही सेम असंच बांधायला सांगितलं. त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता, सेम तशीच आहे, काहीच फरक नाही. एवढाच फरक त्याच्यात झाला आहे की फक्त आमचं पोर्चमध्ये देवघर बाहेर आलेलं आहे. आणि हे जे प्लॅन आहे हा प्लॅनमध्ये नाही आहे तसं, पण आम्ही जो देवघर बांधलं आहे ते बाहेर आले. नाही तर बाकी